आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मावशी कुठे त्या जिथे असतील त्यांना तिथून घेऊन ये पटकन जा. ते सकाळीच बाजारात गेलेत. काय झालं मला सांग. कलशातलं तीर्थ गायब आहे. कमलाईला सांगितलं होतं ना मी नीट ठेवायला. नक्कीच या घरातल्या कोणाचं तरी हात आहे. डॉली आई मीच कलशातलं पाणी तुळशी वृंदावनात टाकलं. शक्ती मूर्ख आहेस का? गुरुजींनी तो कलश आपल्याला कशासाठी दिलाय माहितीये ना तुला? का वागलीस तू असं? शक्ती मला खरं खरं सांग, कुणाचं डोकं या मागे? नाही नक्कीच तुझं डोकं नाहीये. मला खरं खरं सांग, कुणी सांगितलं तुला हे करायला? मी काय विचारतेय गप्प काय तू बोल पटकन. तुला माहिती माझा राग कसा आहे? आदिती ताईसाठी हे सगळं केलंय. आदितीसाठी म्हणजे? गुरुजींनी हा कलश आपल्याला वाईट शक्तीने आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी दिला होता. पण आदिती ताई तर दुष्ट नाहीये ना. मला नीट सगळं समजावून सांग, काय म्हणायचंय तुला? काल रात्री आदिती ताई मला भेटायला आली होती. तेव्हा हा कलश तिला घरात येण्यापासून अडवत होता. ती बाहेरच उभी होती. आजवर आदिती ताईने आपल्याला कित्येक संकटातनं वाचवलंय. या घरावर जसा माझा हक्क आहे तसा तिचाही आहे. मग तिनं घरापासून का लांब राहायचं? उलट तीच मला रक्षा कलश बाहेर नेऊ नये म्हणून विनंती करत होती. मी तिचं ऐकलं नाही. मला मान्य आहे आपण आपल्या रक्षणासाठी रक्षा कलश आणलाय. पण मला आपल्या रक्षणापेक्षा आदिती ताईने आपल्यासोबत असावं असं मला वाटलं. ती आता जगासाठी जिवंत नसली तरी आपल्यासाठी ती आपल्यातच आहे. हो नाही? ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. म्हणजे ह्या कलशामुळे आदितीला त्रास होणार हे मी गुरुजींना सांगायला हवं होतं. माझ्या लक्षात कसं नाही आलं? जे माझ्या लक्षात आलं नाही ते तुझ्या कसं काय लक्षात आलं? इट्स ओके आई, तुझी चूक नाहीये. आई आदिशक्ती, मला नाही माहिती तुझ्या मनात काय चालू आहे. पण आज हे जे काही घडलंय त्यामागे नक्कीच तुझं काहीतरी प्रयोजन आहे. आजपर्यंत तू नेहमी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीस. प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढलंस. माझ्या एका लेकीने तिच्या जुळ्या बहिणीच्या प्रेमापोटी का होईना पण या कलशातला तीर्थ तुळशी वृंदावनात विसर्जित केलं. मला नाही माहिती उद्या काय घडणार आहे. पण जर काही वाईट घडणार असेल तर तू नक्कीच आमचं रक्षण करशील याची मला खात्री आहे. तुझी कृपा दृष्टी आमच्यावर कायम राहू देत. मी या कलशातलं तीर्थ टाकून चुकीचं केलं का? तुझी काही चूक नाही. बहीण म्हणून तुला जे करायला हवं होतं ते तू केलंस.
ताव मारा मिसळीवर पाणी आलंय माझ्या जिभेवर. ओ बाबा, ओ खाऊन घ्या ना, माझे हात दुखत आले, खाऊन घ्या एकदा. अगं अगं मिसळी अशी कशी फसली. किंग बॉस, किंग बॉस, ऍज अ कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी मला असं वाटतंय, माझ्या डोक्यात एक शंका आहे. आज या बाबाचा वाढदिवस नाही, म्हणजे उपवास आहे बहुतेक. किंग बॉस, खूप वेळ झाला, त्याने डोळेच उघडले नाहीयेत. बाबा, ओ मांत्रिक बाबा, आजही तुम्ही काहीही खाल्लेलं नाही. हे बघा, असं करू नका, काहीतरी खाऊन घ्या. मान्य तुमचा इगो दुखवलाय, पण एकदा का एखाद्या गोष्टीचा निश्चय केला की जोपर्यंत मैत्रीला नरकाची वाट दाखवत नाही तोपर्यंत या घरात अन्नाचा कण काय पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही. आला का ध्यानात? जसं की 2 दिवस न जेवल्याने यांच्या मनासारखं झालं. सुरुवात तर काल रात्रीपासूनच झाली आहे. मैत्रीच्या घरातील कलश घराबाहेर गेलाय. काय? हे कसं घडलं आणि कोणी केलं? तिच्या लेकीनं शक्तीनं घरातल्या कलशाचं पाणी बाहेरच्या तुळशीत स्वाहा केलंय. आमचा विश्वास बसत नाहीये. बर, ते ठीक आहे. आता पुढे काय करायचंय? तुमची पुढची खेळी काय आम्हाला सांगा. कळल जे घडल ते आपसुकच कळल. आता मी काय तुम्हाला सांगणार नाही. आला का ध्यानात? हा असला कसला काय बाबा? याच्यासाठी खास एक्स्ट्रा झणझणीत सॅम्पल बनवून आणलं आणि हा न खाताच निघून गेला. हा पण एक सॅम्पलच आहे. हा? हो ना, आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. काय आहेत ना हे दोन्ही सॅम्पल? माझा नाश्ता आणि माझा डबा झाला. 2 मिनिट बाळा. 2 मिनिटाची 2.5 मिनिटं नाही झाली पाहिजे. 2.5 नसतं ग, 2.5 म्हणतात त्याला. ते मला काही माहित नाही. आता मी आकडे मोजणार आहे.